अनेक वेळा आपल्याला असं लक्षात येतं की अनेक परिषद होतात, वेगवेगळे तज्ज्ञ भेटतात, आपले मेळावे होतात, पण ज्या वेगाने आणि जो विस्तार ज्या प्रमाणावरती झाला पाहिजे ते होत नाही, किंवा जे कौशल्य पाहिजे, द स्किल सेट्स रिक्वायर्ड, दॅट इज ऑल्सो मिसिंग. शहरांमध्ये एखादे तुम्हाला ते स्किल सेट मिळतं, पण जर का ग्रामीण भागात गेला तर तुम्हाला मिळत नाहीत, अवघड होतं. म्हणून आपण एक नवीन मॉडेल तयार केलं आहे, आणि इथे आपण बघताय वरती की बोर्डरूम टू ग्रासरूट, म्हणजे ह्या सगळ्या ज्या आपण चर्चा करतो त्या तळागाळात पोचवल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत सामान्य व्यक्तीला कळत नाही आणि त्याला पटत नाही, आपल्याला कुठलाही प्रोजेक्ट त्याची अंमलबजावणी करायला फार अवघड होतं. अनेक वेळा अनेक तज्ज्ञ भेटतात, पण त्यांच्यात मतभेद असतात. राजकीय नेते भेटतात, काहीतरी करायचं असतं चांगलं, पण विरोधासाठी विरोध देखील होतो. आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की एका गावामध्ये काहीतरी आपल्याला यश मिळालं, पण अख्ख्या महाराष्ट्रात ते यश आपल्याला राबवता येतं का? अडचणी निर्माण होतात. एक पोपटराव पवार आपल्याकडे असतील, पण असे 1000 पोपटराव पवार कुठून आपण आणायचे? किंवा अशा सगळ्या ज्या अनेक विषय असतात, तर आपल्याला एखादी व्यक्ती आणि त्यांच्यामुळे खूप फायदा होतो, पण अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशामध्ये हे यशोगाथा कशी राबवायची, आपल्याला नक्की त्याचे उत्तरं मिळत नाहीत आणि अवघड जातं करायला. आणि म्हणून हे जे मॉडेल आपण केलं आहे, इट इज इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट. म्हणजे हे मॉडेल कुठलंही उद्या वर्तमानपत्र असेल किंवा कुठलीही संस्था असेल, ते मॉडेल हे घेऊन स्वतः त्याची अंमलबजावणी करू शकतील. पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये पहिला आपण विषय जो घेतला, पहिला क्षेत्र जे आहे ते पाणी आहे. सो वी आर नॉट गोइंग टू जस्ट स्टॉप ॲट वॉटर, बिकॉज परत काय होतं की पाण्याचा विषय हा अनेक क्षेत्रांना जोडलेला असतो. फक्त आपण शेतकऱ्यांच्या अँगलने विचार केला तर प्रॉब्लेम होऊन बसतो. अशा अर्थाने की इंडस्ट्रीचे विषय वेगळे आहेत, डोमेस्टिक वॉटर सप्लायचे विषय वेगळे आहेत. तर कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि परत त्याचा कुठेतरी एक राज्यावरती त्याचा एक परिणाम होत असतो, देशावरती परिणाम होत असतो. एक राज्य आणि दुसरं राज्य लवाद आहे, मग वॉटर शेअरिंग हे ते याच्यावरून वादविवाद. आपल्या सर्वांना कल्पना आहे की ते तेवढं सोपं नाही आहे. आणि जसं आदिनाथ म्हणाले, एक संघटित एका डिपार्टमेंटकडे पूर्ण माहिती आहे अशी पण परिस्थिती नाही आहे. अनेक वेळा ही जी माहिती आहे ती जुनी माहिती आहे किंवा चुकीची माहिती देखील आपल्याला लक्षात येतं की ही माहिती पुरेशी नाही आहे. हा जो सिंगल विंडो ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आपण असा निर्णय घेतला की फक्त काहीतरी परदेशातलं थोपवायचं आपल्यावरती असं पण करून चालणार नाही आहे. की काहीतरी परदेशात एखादं सोल्युशन आहे, एखादी पाण्याचे कुठले तरी तज्ज्ञ येतात बाहेरून, एक वॉटर कंपनी येणार आणि त्यांच्याकडे जे काही सोल्युशन आहे ते आपल्यावरती लादणार, त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होतं. तर याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावरती आपण निश्चित आता काही कार्यक्रम घेणार आहोत. रिसर्च झालाच पाहिजे आणि तो आपल्याकडे जे काय एक तळागाळातले काही एक्सपेरिमेंट असतील तर ते या वॉटर कंपन्यांना देखील पोचवले पाहिजेत. परवा माझी काही ट्रेड कमिशनर आणि काउन्सिल जनरलची मीटिंग झाली आणि त्याला आम्ही तेच सांगत होतो की तुम्ही फक्त तुमच्या कंपन्या बाहेरून इथे आणायच्या आणि काहीतरी गुंतवणूक करायची, कुठला तरी एक लोकल पार्टनर पकडायचा आणि एक आम्हाला टेंडर द्या, प्रोजेक्ट द्या, असं करण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक टायअप करा आमच्याबरोबर, आमच्या लोकांचे प्रश्न समजून घ्या अँड देन यू कम अप विथ अ सोल्युशन. So I was just saying that there is to be a very strong collaboration between industry and the local people and understanding what India's unique issues are and our culture and our lifestyle we must understand and then make plans going forward. माझ्या मते आणि ही फिगर जी आहे ती काही आम्ही तज्ज्ञ लोकांशी बोललेलो आहे, तर महाराष्ट्रात साधारण 2 लाख कोटी अबाउट $40 billion नीड टू बी इन्व्हेस्टेड इन द नेक्स्ट 5 to 10 years. पाण्याचे जर का विषय सोडवायचे असतील, हे एक साधारण ढोबळ एक फिगर आहे. याच्यामागे काही एक म्हणजे ज्याला आपण बॅक ऑफ द एन्व्हलप कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे काही ते ॲक्युरेट फिगर आहे असं मी म्हणणार नाही, पण टोटल जे मी म्हणतो आहे की पूर्ण पाण्याचा प्रश्न आपल्याला सगळ्या क्षेत्रांमध्ये जर का सोडवायचा असेल, त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट सगळं जर का आपण बघितलं तर एवढ्या गुंतवणूकची आवश्यकता आहे आणि ती आपण निश्चित आणू शकतो. इथे काही वर्ल्ड बँकेची लोकं आहेत, ILFS किंवा अशा सगळ्या ज्या फंडिंग एजन्सी आहेत असे पण काही लोकं आलेले आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलतो आहे. तर हा एक असा पण एक चार्ट केलेला आहे की सुरुवात आपण ग्रासरूट लेवलपासून सुरुवात केली पाहिजे. मी पुढे त्याच्याबद्दल काही माहिती देणारच आहे, पण आपण जेव्हा या सगळ्या तनिष्का जी स्त्री प्रतिष्ठा अभियान आपण जी सुरुवात केली आणि सगळ्या महिलांना अख्ख्या महाराष्ट्रातून आपण विचारलं की कुठली पहिली एक समस्या आपल्याला वाटते आणि कुठे आपण हाताळलं पाहिजे, कुठला विषय घेतला पाहिजे, तो पाणी हा जो विषय आला आहे तो त्यांच्याकडून आपल्याकडे आलेला आहे. पाणी यू नो इट इज अ बर्निंग इश्यू, म्हणून आपण पाण्यासाठी आपण जे काय पहिलं पाऊल उचलतो आहे, वी आर फोकसिंग ऑन दॅट अँड दिस वॉटर डिलिव्हरिंग महाराष्ट्र. आजच्या कार्यशाळेमध्ये आपण एक
सुरुवात केलेली आहे. कुठेतरी जसं आपण बस डेची सुरुवात केली तसंच आपण हे एक 5 वर्षात आपण दुष्काळमुक्त होण्याची आपण एक कुठेतरी एक निर्धार केला पाहिजे. मला खात्री आहे की एकत्र आलो तर निश्चित हे आपण करू शकतो. वी ऑल कॅन डू दिस. I also had a meeting. I have our Israeli Consul General here. He is also sitting here. Some of them were there. म्हणजे अमेरिकेवरून, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इटली, अजून भरपूर देशांमधून हे सगळे ट्रेड कमिशनर आणि काउन्सिल जनरल 17 एप्रिल 3 दिवसापूर्वी आपल्या मी एक मीटिंग घेतली. त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की ते सगळे एकत्र येऊन, चायनीज तिथे काउन्सिल जनरल होते, तर त्यांनी पण सांगितलं की आम्हाला गुंतवणूक करायची महाराष्ट्रामध्ये, पाण्याविषयी आमच्या कंपन्या आहेत, सगळं आहेत, वी विल गेट इन टच विथ देम, गुंतवणूक पण आणू, फंडिंग पण आणू, तुम्हाला जी काही मदत करायची आहे. सो दे हॅव ऑलरेडी डिक्लेअर्ड सपोर्ट अँड दे आर वर्किंग विथ अस टू डू समथिंग पॉझिटिव्ह. थोडक्यात महात्मा गांधींनी जे सांगितलं होतं की बी द चेंज रिअली, आम्हाला जो प्रयत्न करायचा एक सिन्सिअर एफर्ट करायचा आहे आम्हाला. आणि मी अगदी तुम्हाला म्हणजे तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबातले असल्यासारखंच मी या हक्काने बोलतो तुमच्याशी की कुठेतरी आपण सगळेजण एकत्र आलो आणि काम केलं तर मला निश्चित खात्री आहे की वी कॅन रिअली डू समथिंग वंडरफुल. अँड आय होप दॅट वी ऑल कॅन कम टुगेदर आणि सुरुवात चांगली होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 4 शब्द संपवतो.